बातमीच्या सुरुवातीला बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी। वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाला मोठ्या हालाला सामोरं जावं लागलं। तब्बल 3 दिवस हे बाळ निलेश चव्हाण या एका तिसऱ्याच व्यक्तीच्या घरी होतं। निलेश चव्हाणनं हे बाळ कसपटे कुटुंबाला देण्यास विरोध करत धमकी देऊन या कुटुंबाला हकलून दिलं होतं। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून बाळाचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले होते। अखेर तब्बल 3 दिवसांनी अज्ञात व्यक्तीनं हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या हाती सोपवलंय। वैष्णवीचं बाळ अखेर आजीच्या कुशीत। वैष्णवीच्या आई वडिलांकडे बाळाचा ताबा। निलेश चव्हाणवर कारवाईची मागणी। आपल्या जन्मदात्या आईचं छत्र हरवलेलं हे 9 महिन्यांचं निरागस लेकरू, हे लेकरू आता आपल्या आजीच्या कुशीत सुरक्षित विसावलंय। पण या चिमुकल्याला कल्पना सुद्धा नाहीये की त्याची जन्मदात्री आई या जगातच नाहीये। वैष्णवी हगवणेनं 16 तारखेला आत्महत्या केली आणि आपली जीवन यात्रा संपवली। त्यानंतर गेले 3 दिवस या चिमुरड्यानं हाल सोसले। आता वैष्णवी तर जगात नाहीये, पण तिचं बाळ आपल्याकडे असल्यानं वैष्णवीच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडलाय। आज बाळ घरात आल्याबरोबर माझी मुलगी जशी माझी वैष्णवी आली हा अनुभव मला झाला। त्याला स्पर्श केल्याबरोबर मी माझ्या वैष्णवीला एक क्षणासाठी विसरले। तुमचे सगळ्यांचे मनापासून आज धन्यवाद करते, ताईंचे पण धन्यवाद करते। वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर गेले 3 दिवस हा चिमुकला ना हगवणे कुटुंबियांकडे होता ना कसपटेंकडे, तर तो होता एका तिराहित व्यक्तीकडेच। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा नवरा शशांक अटकेत होता। यावेळी हगवणे कुटुंबियांनी हे बाळ निलेश चव्हाणकडे सोपवलेलं। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 3 दिवस हे बाळ पुण्यातल्या निलेश चव्हाणच्याच घरी होतं। या बाळाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवीचे कुटुंबीय निलेशच्या घरी गेले असता त्यांना धमकावून तिथून हाकलून देण्यात आलं। तसं बाळ हातात द्यायला त्या निलेश चव्हाणची आई आली। हातात दिल्यानंतर तेवढ्यात तो आल्यानंतर लगेच ह्या आमच्या भावांना यांना शिवीगाळ करायला लागला, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला। म्हणला तुमचा काय संबंध की माझ्या बाळाला हात लावायचा। आजही वैष्णवीचे कुटुंबीय या बाळाचा शोध घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे त्यांची निराशा झाली। ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये, हे तिराहित व्यक्तीकडे आहे। उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? बरोबर आहे। आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं। बरोबर आहे, बाळ आतमध्ये असू शकतं। सर्वजण बंद केलेलं दिसतं। हे नेमकं कोण आहे? हे नातं त्यांचं समजलेलं नाही। हा त्याचा कदाचित मित्र वगैरे असू शकतो। तब्बल 3 दिवस हे बाळ तिराहित व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची गंभीर दखल घेतली। या प्रकरणामधल्या आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले गेले। तर त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या कसपटे कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्या। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ऍक्शन घे। आता सातारा पाहला, पळून कुठं जातोय, पळून कुठं। मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं। आम्ही मेसेज दिला तुमच्याच माध्यमातून मीडियाच्या की ज्यांनी कुणी बाळाला जवळ ठेवलं असेल त्यांनी बावधन पोलीस स्टेशनला आणून द्यावं, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल। तशी निलेश चव्हाणची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्यावरही ती कारवाई होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन करून या बाळाचा तातडीनं शोध घेण्याचे आदेश दिले। अखेर पुण्यातल्या हायवेवर वैष्णवीचं बाळ एका अज्ञात व्यक्तीनं कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी हे बाळ त्यांच्या घरी आणलं। हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे आल्यानंतर अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांशी फोनवरनं संवाद साधला। नाही, तो माणूस काहीच बोलला नाही। फोनवर एवढंच बोलला की बाबा तुमचं ज्या बाळाला शोधायला चाललं ते माझ्या ताब्यात आहे। मग आम्ही गाडी लगेच रिटर्न फिरवली। त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही हायवेला या, आम्ही हायवेला जवळ आलो। बाजूला बघतो म्हणला होता की अशी लाईट चालू ठेवलेली आहे, हेडलाईट। आम्ही त्याच्यावरून कोणी हे केली, तो लगेच पुढे आला, हातात दिलं बाळ, आम्ही घेतलं। वैष्णवीच्या मृत्यूमुळे कसपटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला।
त्यातच वैष्णवीच्या बाळाचा शोध लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांची घालमेल सुरू होती. अखेर त्यांच्या मुलीचं बाळ सुरक्षितपणे त्यांच्या घरी आलंय, त्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण त्याच वेळी वैष्णवीचे हे बाळ निलेश चव्हाणनं स्वतःच्या घरी का नेलं? कोणत्या नात्यानं त्याने एका लहान बाळाला तब्बल 3 दिवस आपल्या घरी ठेवलं? या निलेश चव्हाणवरती पोलीस आता कारवाई करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थितही झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.